अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हा संपूर्ण महिना आपण विविध सेवा केल्या, विविध प्रकारचे उपाय केले. ज्या ज्या सेवा केल्या त्या भगवान विष्णूंच्या चरणी अर्पित केल्या. आपण मनोभावे शुद्ध अंतकरणापासून आपण या संपूर्ण सेवा केल्या. पण आता या महिन्याची सांगता करण्याची वेळ आलेली आहे, तो म्हणजे या येणाऱ्या अधिक अमावस्येला. या अधिक अमावस्येचं अतिशय सुंदर असं महत्त्व आहे. अमावस्या येतात, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या असते, पण या अमावस्येचं विशेष असं महत्त्व आहे. का बरं? कारण 1000 सूर्यग्रहणाची ताकद या अमावस्येमध्ये आहे. त्याच पद्धतीने 1000 अमावस्येच्या बरोबरची ताकद या अधिक अमावस्येमध्ये आहे. त्यामुळे हा योग पुन्हा येणे नाही. त्यामुळे तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये या येणाऱ्या अधिक अमावस्येला ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला काही विशेष अशा सेवा जमल्या नाहीत, पण तुम्ही आता एकादशीपासून सेवा करायला लागला आहात किंवा नाहीच जमले, पण अधिक अमावस्येच्या दिवशी काही उपाय तोडगे केल्यामुळे आपल्या जीवनातील जी काही आर्थिक परिस्थिती आहे, जी काही संकट आहेत किंवा वाईट बाधा, भूत प्रेत पिशाच बाधा, पितरांची सेवा, पितरांना प्रसन्न करण्यासाठी देखील आपण ह्या सेवा करू शकतो. या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कालच अपलोड झालेला आहे. पण आता आज आपण पाहणार आहोत 33 दिव्यांचं दान कसे करायचं, त्या दिव्यांचं महत्त्व काय, हे दान केल्यामुळे काय आपल्या जीवनामध्ये प्रभाव याचा पडत असतो, आणि 33 आवळ्यावरती देखील दिवे कशा पद्धतीने लावायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र महिना असा मानला जातो. या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले तरी त्यातून अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण किंवा क्षय पावत नाही, जे कधीही श्वासत असते, जे कधीही अमर असते. त्यामुळे या महिन्यामध्ये केलेले सेवा, केलेले दान पुण्य कधीही संपत नाही. या महिन्यात 33 या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया 33 दिव्यामागे किंवा 33 संख्येमागे काय महत्त्व आहे. या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधकार कशा पद्धतीने दूर करू शकता हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. 33 दिवे आणि 33 कोटी देवतांचे रहस्य. पौराणिक श्रद्धानुसार आपली संस्कृती 33 कोटी देवतांचे अस्तित्व मान्य करते. अधिक मासात दीपदान करणे हे अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण 33 वाती किंवा 33 दिवे प्रज्वलित करतो तेव्हा हे अर्पण थेट त्या सर्व 33 कोटी देवतांना समर्पित केले जाते. या सर्व दैवी शक्तींचा आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त करून घेण्याचे हे प्रतिकात्मक माध्यम ठरते. त्यामुळे एकाच वेळी सर्व देवतांचे जर आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर 33 दिव्यांचे दान आवर्जून करायचे आहे. बघा, आता अमावस्या सुरू होते 15 तारखेला. तिथी 15 तारखेला दाखवलेली आहे, पण अमावस्या 14 तारखेलाच दुपारी 12:24 सुरू होणार आहे. 15 तारखेला अमावस्या सकाळी 8:24 असणार आहे. भरपूर लोकांच्या घरी वाराला महत्त्व नसतं, पण ज्या दिवस अमावस्या सुरू होते त्या दिवसापासून त्या अमावस्येच्या ज्या काही उपाय तिथे आहे ते करायला सुरुवात करतात. त्यामुळे तुम्ही 14 तारखेच्या रात्री जरी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे दीपदानाची. आणि ही सेवा तुम्ही सकाळी 8 वाजून म्हणजेच 15 तारखेला सकाळी 8:24 देखील करू शकता. आता सूर्याने बघितलेली तिथी ही 15 तारखेची असल्यामुळे उदय तिथीनुसार आपण 15 तारखेचीच अमावस्या मान्य करतो. पण तुम्हाला दिवसभरात शक्य नसेल तर त्या दिवशी सायंकाळी जरी ही सेवा केली तरी देखील चालेल. पण अमावस्येच्या तिथीबरोबर तुम्हाला करायची असेल तर सकाळी 8:24 15 तारखेला 8:24 तुम्हाला हे दीपदान करायचे आहे. 14 तारखेपासून ज्यावेळेस अमावस्या सुरू होते त्या दिवसापासून अमावस्या संपेपर्यंत तुम्ही कधीही हे दान करू शकता. दीपदान कसं करायचं यासाठी कोणत्याही प्रकारची भव्य तयारीची आवश्यकता नाही आहे. खरी भक्ती ही हृदयात वसलेली असते. तुम्ही किती शुद्ध अंतकरणापासून ही सेवा करताय याला अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला मी ज्या 2 पद्धती सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही दीपदान करू शकता. सगळ्यात पहिली पद्धत म्हणजेच महादीपक आहे. बघा, महादीपक म्हणजे एक मोठा मातीचा दिवा तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्या घरातील जे तामण आहे तामणामध्ये तुम्ही 33 वाती तुपामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या भिजवायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित प्रज्वलित होतात. त्या भिजवून तुम्ही एक सोबत सगळ्यात वाती एकाच वेळी प्रज्वलित करू शकता. असे केल्यामुळे अनंत आध्यात्मिक फळे प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी 33 वाती एका ताटामध्ये प्रज्वलित करून त्याने जर आपल्या सर्व मंदिरातील देवी देवतांना ओवाळलं तरी देखील चालणार आहे. आणि हेच दान 33 कोटी देवतांना एकाच वेळी मिळतं. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचे आध्यात्मिक फळ देखील आपल्याला
प्राप्त होत असतं. दुसरी पद्धत म्हणजे पृथक दीपक आहे बघा, म्हणजे स्वतंत्र दिवे, म्हणजेच प्रत्येक दिवा हा वेगवेगळा. तुम्ही कणकीचे 33 दिवे देखील बनवू शकता. आता कणकेचा दिवा बनवला म्हटला तर तुम्हाला कणिक मळायची आहे, त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ चुकूनही टाकायचं नाही आहे. बिना मिठाची कणिक तुम्हाला मळायची आहे. त्याचे छोटे छोटे 33 दिवे वेगवेगळे तयार करायचे आहेत. ते तुम्ही उकडून घ्यायचे आहेत. उकडून नाहीत घेतले, कच्चेच दिवे तुम्ही घेतले तरी देखील चालतात, पण उकडून घ्या म्हणजे त्याची व्यवस्थित ते घट्ट बसले जातात आणि त्याची तोंड वगैरे खुलत नाही. त्यामुळे तुम्ही कणकेचे दिवे 33 घेतले तरी देखील चालतात. 33 दिवे तयार झाल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं. प्रत्येक दिव्यामध्ये तुपाने भिजवलेली वात ठेवायची. तूप नसेल तर तुम्ही तिळीचं किंवा मोहरीचं तेल देखील त्याच्यामध्ये घालू शकता आणि हे 33 दिवे तुम्हाला प्रज्वलित करून एकाच वेळी आपल्या घरातील देवी देवतांना ओवाळायचे आहेत आणि याचं दीपदान करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लहान दिवे प्रज्वलित करण्याचा पर्यायही निवडू शकता. जसं की तुम्हाला सांगितलं, जर तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याच्या बदल्यात मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता. ईश्वर तुमच्या श्रद्धेकडे पाहतो, तुमच्या खिशातील संपत्तीकडे नव्हे. त्यामुळे तुम्ही तुपाचं जर दिवे नाहीत लावले तर ईश्वर आपल्याला पावणार नाही किंवा भगवान विष्णूंपर्यंत माझी ही सेवा पोहोचणार नाही अशी मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नका आणि तुम्ही हे तिळाचं किंवा मोहरीचं तेल देखील याच्यामध्ये वापरू शकता. अधिक मासातील दीपदान इतके विशेष का मानले जाते बरे, असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल. केवळ तुमच्या घरातील देवाऱ्यापुरतेच मर्यादित न राहता अधिक मासादरम्यान हे सर्व दिवे अर्पण केल्यास तुमचे भाग्य खरोखरच उजळून जाऊ शकते. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुळशी पूजन. अधिक मासादरम्यान तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे हे अत्यंत महत्त्वाची धार्मिक कृती मानली जाते. या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला जातो. आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे तुळशीसमोर एक दिवा आवर्जून त्यातला लावायचा आहे. आकाशदीप. प्राचीन काळी लोक एका उंच बांबूच्या काठीवर टोकावर दिवा लावून तो टांगत असत. यालाच आकाशदीप म्हणून ओळखले जात असे. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मार्ग दाखवण्यासाठी ही प्रथा पाळली जाते. याच्याऐवजी तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही आपल्या घरात दक्षिण दिशेला हा दिवा ठेवला तरी देखील चालणार आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्याची तोंड करून तुम्ही हा दिवा ठेवला तरी देखील चालणार आहे. नद्या व तलाव या वाहत्या पाण्यात दिवे अर्पण केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. त्यामुळे आपण नदी, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी देखील दीपदान करू शकतो किंवा आपल्या जवळपासच्या मंदिरात वगैरे देखील तुम्ही दीपदान करू शकता. आता विशेष म्हणजे 33 आवळ्यावरती दिवे कशा पद्धतीने लावायचे. 33 आवळे आणायचे, त्याच्यावर वरचा भाग काढायचा, थोडा आतला गाभा थोडासा काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये फुलवाती ठेवायच्या. फुलवाती चांगल्या तुपामध्ये भिजलेल्या असायला हव्यात. त्यामुळे दिवा व्यवस्थित प्रज्वलित होणार आणि मावळणार नाही. त्यामुळे व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, आवळा आहे तो, ताटामध्ये आवळे आहेत. आवळ्यावरचा जो वरचा भाग आहे तो काढलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुपाची वात भिजत घालायची आहे आणि 33 दिवे तुम्हाला अशा पद्धतीने प्रज्वलित करायचे आहे. आवळा हा भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे भगवान विष्णूंना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही कणकेचे दिवे लावू शकता, मातीचे दिवे लावू शकता, आवळ्याचेही दिवे तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच या अधिक अमावस्येला 33 दिव्यांचे दान करा. त्यामुळे भगवान विष्णू तर प्रसन्न होणारच आहेत, पण आपण जी काही सेवा करतो ती व्यर्थ कधीच होत नाही. आपण केलेले सेवा हे आपले कर्म, आपले प्रारब्ध देखील व्यवस्थित करत असतात आणि कुठेतरी अध्यात्माच्या मार्गावर देखील आपल्याला आणत असतात. आणि याचे पुण्य बघा, पुरुष आपले घरातले जे काही पुरुष आहे, कर्ते पुरुष आहेत, ते घराच्या बाहेर कष्ट करत असतात, घराच्या बाहेर राबत असतात. पण घरातली जी स्त्री आहे ती पूजापाठ वगैरे करून आपल्या घरातील पुरुषाला हातभार लावत असते. तो म्हणजे अध्यात्माचा कुठेतरी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, जी देवी देवतांचा आशीर्वाद जो आपल्या पाठीमागे उभा राहतो, ते कुठेतरी आपल्या घरातील कुलस्त्रीमुळे उभा राहत असतो. त्यामुळे आपल्या घरातील पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं असेल तर या छोटे छोटे उपाय किंवा या सेवा आवर्जून आपल्या घरामध्ये करत जा. त्यामुळे नक्कीच आपल्या घराचं सोनं होणार आहे, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदणार आहे. त्यामुळे अधिक अमावस्येला या 33 दिव्यांचं दान करायला अजिबात विसरायचं नाही आहे. भगवान विष्णूंची सर्वात प्रभावी व अत्यंत सोपी अशी ही सेवा आहे. त्यामुळे ही एक सेवा करायला चुकूनही विसरू नका. तुमच्या आर्थिक अडचणीतून, आर्थिक संकटातून, प्रत्येक गोष्टीतून, ज्या गोष्टीतून तुम्ही खचला आहात, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकला आहात, त्यातून मार्गच मिळत नाही आहे तुम्हाला, अशा सर्व गोष्टीतून तुम्हाला मार्ग मिळायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे नक्कीच ही सेवा करायला देखील अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.